अहो मी जरा झुणकेमध्ये होतो. झुणकी कुत्रा हो तुझी कुत्रा हो तुमची आता बरं हा ना सॉरी म्हणलं ना. तुझ्या आई बापा हेच वळण हे वळण लावले हे वळण लावले वय काय तुझं हं? सॉरी दीदी हा? दीदी माझी आई तुम्ही काय करताय हा दारू पिऊन आलेला आहे हं? कोणाला त्रास देत नाही म्हणा. काय कोणाला त्रास देत नाही? मला झाला आता त्रासाचं काय मी बोललो ना. काय बोलले तुम्ही तुम्हाला अहो दादा तुम्ही इथे बस एक मिनिट ह्या लहान लहान पोरी आहे छेडला असतं तर काय केलं असतं आम्ही तुम्ही सोडत नाही. हं? लक्षात घ्या. पण छेडायची वाटच का बघायची हं? का बघायची घ्या चौकीत गाडी घेतो. काय चौकीत ऐका ना. राज्यभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मात्र महिलांनी ठाम भूमिका घेतल्यास अशा घटनांना आळा बसू शकतो, याचा प्रत्यय बुधवारी पुण्यात घडलेल्या घटनेतून आला आहे. बसमध्ये एका मद्यपी व्यक्तीने महिलेची छेड काढण्याचा प्रयत्न केला, परंतु संबंधित महिलेने त्याला चांगला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. शिर्डी येथील एका शाळेत क्रीडा शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या प्रिया लष्करे या आपल्या पती व मुलांसोबत पुणे येथे बसने प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान एका मद्यधुंद अवस्थेत व्यक्तीने त्यांची छेड काढली. मात्र घाबरून न जाता प्रिया यांनी तात्काळ रुद्र अवतार धारण करून त्या व्यक्तीला चांगला चोप दिला. यानंतर त्या व्यक्तीला थेट शनिवार वाड्याजवळील पोलीस चौकीत घेऊन गेल्या, परंतु पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याचे लक्षात आले. जवळपास अर्धा तास त्या व्यक्तीला चौकीतच दाबून ठेवत प्रिया यांनी माजी नगरसेवक अजय खेडेकर यांना संपर्क साधून घडलेला प्रकार कळवला. यानंतर काही वेळाने पोलीस घटनास्थळी पोहोचले. आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी योगेश कडसकर. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.